बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि काल तर तुम्ही चहापानावरच बहिष्कार घातला, मुख्यमंत्र्यांनी त्यावर विधान केली। नेमका बहिष्कार का घातला? नाही, बहिष्कार घालण्याचं कारण खरोखर संयुक्तिक कारण हे आहे की राज्य खूप कठीण परिस्थितीमधून जात आहे। आता असं काही नाही की चहापान घेत त्यांच्याबरोबर बसावं गप्पा मारावा, इतकं काही वातावरण राज्याचं चांगलं नाही आहे। शांतता सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले, दंग्यांचं वातावरण आहे, जाळपोळ चाललेली आपल्याला दिसतंय, गोळीबार चाललेले दिसत आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार लोकप्रतिनिधी करीत असताना दिसतंय, ड्रग्ज सापडतायत, शेतकऱ्याची अवस्था कठीण झालेली आहे। हे सगळं वातावरण इतका कलुषित झालेलं आहे, गोंधळाचं झालेलं आहे आणि याला कारण राज्य शासन आहे, त्यांचं नियंत्रण नाही। ते तिघांच्याच भांडणामध्ये एकामेकाच्या भांडणात गुंतलेले आहेत आणि परिणामतः राज्य मात्र मोकळं सोडून दिलंय आणि गुंडांचं राज्य झालेलं आपल्याला दिसतंय आणि म्हणून आम्ही तर तो बहिष्कार आमचा योग्य पद्धतीने होता। विरोधकांची ताकद दिसेल या अधिवेशनामध्ये? काळ थोडा आहे, सोंगे फार आहेत। आमचा प्रयत्न राहील की या प्रश्नाला न्याय देण्याचा। जरांगे पाटील ज्या पद्धतीने भूमिका घेत आहेत, असं ते म्हणाले की कालच देवेंद्र फडणवीसांनी एक फोटो टाकला होता ज्यामध्ये त्यांनी बंदूक घेऊन नेम धरला होता, हा नेम माझ्यावर धरला होता का, असा प्रश्न उपस्थित करतायत। आता हे काय, याच्यामध्ये कारण काय आहे? पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली, हे कारण आहे या आरोप प्रत्यारोपांचं। तर हे मुख्य कारणाला हात घातला पाहिजे आणि ते सोडवलं पाहिजे। तुमचा संवाद चांगला आहे, मुख्यमंत्र्यांच्या टीमचा खूप संवाद चांगला आहे जरांगे पाटलांशी, आम्हालाही आनंद आहे। शेवटी राज्य शांततेनंच चाललं पाहिजे, मताचे आम्ही बंधुभाव राहिला पाहिजे, मताचे आम्ही आहोत। तर जो संवाद आहे त्याच्यातून जर आपण मार्ग काढू शकले, त्यांना काही गोष्टींना समजून काही अडचण असेल तर समजून सांगितलं पाहिजे। त्यांचा गैरसमज करणं किंवा त्यांना फसवल्यासारखं वाटणं हे योग्य नाही। यांची जी अधिसूचना आहे ती काढण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी आजपासून करा असं म्हणतात किंवा पुन्हा मुंबईमध्ये येणार असंही म्हणतात ते। त्यांच्या काय अडचणी असेल, तुमच्या टीमचा तुमचा इतका संवाद आहे, सतत कानातच बोलत असतात एकमेकाच्या, मग एवढं जर प्रेम आहे तर मग आता ते पटवून दिलं पाहिजे। अडचण असेल सांगितलं पाहिजे, समजून सांगून मिटवलं पाहिजे। एक जो आरोप करताय सरकार, मुख्यमंत्री तो आरोप करतायत की जरांगे पाटील जे आंदोलन आहे ते आता आंदोलन राहिलं नाहीये, ते स्क्रिप्ट वाचतायत, यामागे शरद पवार किंवा ठाकरे यांची स्क्रिप्ट ते वाचतायत। नाही, हे आता असं आहे की त्यांचं हे सगळं अपयश आलेलं आहे, त्याचं खापर कोणाच तरी दुसऱ्याच्या डोक्यावर फोडण्याचा हा प्रकार आहे। आम्हाला काही स्क्रिप्ट कोणाचं द्यायचं कारण नाही, विरोधी पक्षाला त्यांना स्क्रिप्ट देण्याचं कारण नाही किंवा नेते मंडळी देणार नाही। तुम्ही शांततेनं ते मिटवा, तुमचा संवाद चांगला आहे, आमचा तर तसा संवाद नव्हता, तुम्ही असा आरोप मात्र करू नये। बरं, एक शेवटचा प्रश्न आहे, लोकसभेच्या जागेचा तिढा सुटला आहे का? आकड्यांचा खेळ नेमका कधी समोर येईल? नाही, आम्ही उद्या परवा 2 दिवस आम्ही बसतो आहोत, त्यात बरेचसे काही मार्ग तेव्हा याच्यामध्ये तिढा विडा फार काय आहे असं नाही, परंतु 5-6 जागा अशा आहे की ज्याच्यामध्ये 1-2 आम्ही मागतो आहोत एकमेकाला, त्यात तो प्रश्न आहे, चर्चेनं तो मार्ग निघेल। आमच्याशी बोलल्याबद्दल तर बाळासाहेब थोरात यांनी आपली बाजू या ठिकाणी मांडलेली आणि चर्चेतून मार्ग काढू असं ते म्हणतायत आणि त्यासोबतच सरकारने जरांगे पाटील यांच्याविषयी पुन्हा एकदा विचार करायला हवा असंही म्हणतात। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।